तर एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। उपोषण सोडल्यानंतर जरांगेंच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे। जरांगे उपचारासाठी सध्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झालेले आहेत। गॅलेक्सी रुग्णालयाबाहेर मात्र दंगा नियंत्रण पथकाची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। रुग्णालयाबाहेर अंदाजे 34 सुरक्षा रक्षक तैनात असल्याचं समजतंय। मोठी बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे सध्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत। तर त्यांच्या सुरक्षेसाठी आता दंगा नियंत्रण पथकाची सुरक्षा तिथे तैनात करण्यात आलेली आहे। रुग्णालयाबाहेर अंदाजे 34 सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी तैनात असल्याचं समजतंय। मनोज जरांगे हे सध्या छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सचिन, गॅलेक्सी रुग्णालयाबाहेरची सुरक्षा आता वाढवण्यात आलेली आहे। 34 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। नेमकं कारण काय असू शकतं यामागचं? मनोज जरांगे पाटील उपोषण सोडल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र ज्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्या रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। महाराष्ट्र पोलीस असेल, दंगा काबू पथक असेल, स्थानिक पोलीस असेल, सुरक्षा रक्षक असतील, बाउन्सर्स असतील, यांची जी सुरक्षा आहे ती वाढवण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दिसत असतील आणि त्यासोबतच त्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी तैनात आहेत। आणि आपण पाहता एकीकडे जो जी आर आलेला आहे त्या जी आरचं समर्थनही केलं जातंय, तर दुसरीकडे काही ठिकाणी त्याचा विरोधही केला जातोय। त्यामुळे पोलिसांचा जो मोठा फौजफाटा जो आहे तो रुग्णालयाच्या या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। काही वर्दीवर आहेत पोलीस, काही गणवेशावर आहेत, तर काही विदाऊट गणवेशावर सुद्धा पोलीस या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। पहिल्यांदा असं झालंय की याआधी सुद्धा मनोज जरांगे पाटील या रुग्णालयामध्ये होते, मात्र एवढा पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त जो होता तो पाहायला मिळालेला नव्हता। मात्र यावेळेस हा पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळतोय। या ठिकाणी पोलिसांच्या बसेस असतील, जीप्स असतील, यांची संख्या देखील मोठी आहे। तर या ठिकाणी 2 जीप्स आहेत, त्यासोबतच बसेसच्या माध्यमातून दंगा काबू पथक देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे। आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर ह्या रुग्णालयाच्या परिसरामध्ये आपण पाहताय वर रुग्णालय आहे, मात्र या रुग्णालयाच्या समोरच तुम्हाला मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी पोलीस दिसत आहेत। महिला पोलिसांचा देखील यामध्ये सहभाग आहे। त्यामुळे मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणचा फौजफाटा जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। दुसरीकडे अनुचित प्रकार घडू नये किंवा वाढलेला जो काही विरोध पाहिला जातोय त्या विरोधाला अनुसरून जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्यांदा असं झालंय की मनोज जरांगे पाटील यांच्या रुग्णालयाबाहेर एवढ्या मोठ्या संख्येने 75च्या जवळपास अंदाजे आकडा जो आहे तो पोलिसांचा वर्तवला जातोय, सुरक्षा रक्षकांचा वर्तवला जातोय। त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस, खाजगी सुरक्षा आणि त्यासोबतच बाउन्सर्स यांची सुरक्षा जी आहे ती पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर अजूनही पोलिसांची संख्या जी आहे ती वाढत आहे। पोलीस येताना आपण या ठिकाणी पाहतोय, त्यामुळे मोठी संख्या जी आहे ती पोलिसांची या ठिकाणी पाहायला मिळते। मनोज जरांगे यांच्यावर ज्या ठिकाणी उपचार सुरू आहेत त्या रुग्णालयाच्या बाहेरची ही दृश्य जी आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतोय। जी सचिन, निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।